आणि त्या झोपडीचं दृश्य काय होतं, एकाकडे एका बाजूला ते आईचं लेकरू आणि दुसऱ्या बाजूला एक बाळकरी होतं, ते पण झुल्यामध्ये, आणि लेकरू होतं त्या आईचं, ते पण झुल्यामध्ये, आणि घरामध्ये उपचार चालू होतो. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशविनाशाय गोविंदाय नमः. असा उपचार चालू होता, मंत्रोच्चार चालू होता त्या घरामध्ये. त्या डॉक्टरांनी त्या ड्रायव्हरने विचारलं की आई आतमध्ये येऊ शकतात, ह्या तुम्ही बसा. नंतर थोडा वेळ बसले ते ड्रायव्हर आणि डॉक्टर. हा सगळं दृश्य बघितलं त्यांनी, हे काय झालं. शेवटी जाताना त्या डॉक्टरांनी विचारलं त्या आईला की आई, मी गेल्या 1 तासापासून बघतोय तू हा मंत्रोच्चार चालू आहे आणि तू एकदा आपल्या मुलाला झोका देते आणि एकदा आपल्या बाळकृष्णाला झोका देते, असं का? याचं कारण काय? मी कर्ता आहे, मला हे विचारायचं कुठलाही अधिकार नाही. त्या आईने सांगितलं ना ते ऐकण्यासाठी. त्या आईने सांगितलं की असं आहे की माझ्या मुलाला की आहे ना एक हृदयाचा रोग आहे, आणि तो रोग आहे ना, तो रोग कोणीच नीट नाही बघू शकत या भारतामध्ये, फक्त एक माणसाला सोडून. डॉक्टरला वाटतं की हा तो एक माणूस कोण? डॉक्टर विचारतो की मी मला प्रश्न विचारू का? तर आई म्हणते हा विचारा की तो एकच माणूस कोण आहे जो या बाळाचं जे आहे ना तब्येत बरी करू शकतो, हृदय विकार जो आहे तो बरा करू शकतो. तर डॉक्टरने त्या आईने सांगितलं की त्या डॉक्टरचं नाव आहे नीतू मांडके. आणि तो डॉक्टर जो आहे ना तो फार मोठा डॉक्टर आहे, आणि माझ्याकडे तेवढा पैसा पण नाही आणि माझ्याकडे तेवढं बळ पण नाही की मी जाऊ तिकडे आणि त्याची अपॉइंटमेंट घेऊन आणि मी माझ्या मुलाला दाखवतो. म्हणून मी माझ्या गुरुने सांगितलं की असं असं झालं आहे, आता पुढे काय करायचं सांगा. म्हणजे आपल्या लोकांना डॉक्टरांनी सांगितलं की फक्त नीतू मांडके जे आहे त्याचा उपचार करू शकतात, बाकी कोणीच करू शकत. गुरु म्हणाले तू काहीच करू नको, फक्त कृष्णाला सांग. तो जो आहे ना तो तुला नीतू मांडकेला घरी करू. आईने सगळं नीतू मांडकेला सांगितलं. नीतू मांडकेने ती सगळी गोष्ट ऐकली. तसा नीतू मांडके डॉक्टर रडू लागला हो इथे. शेवटी नीतू मांडकेला एकच बोलतो, आई तुझ्या भक्तीमध्ये खूप शक्ती आहे. आणि सांगितलं की मीच तर नीतू मांडके, मला दिल्लीला जायचं, माझा विमान खराब झाला, मी तुझ्या गावात उतरलो. देवाने माझी वाट चुकवली. त्यांनी त्यांच्या बायोग्राफीमध्ये हे अंडरलाईन केलेलं आहे की ते या क्षणाच्या आधीपर्यंत ते देवावर विश्वास करतात. देवानी माझी वाट चुकवली आणि त्यांनीच मला ऐकलं. ठीक आहे, त्यांनी अंडात ही माझी जबाबदारी आहे की आता याचा इलाज करणं. नंतर लक्षात ठेवा, तरी संकटी सेवकाचा पुरावा. नंतर तो मुलगा बरा झाला आणि तो विषय संपला. लक्षात घ्या, तरी संकटी सेवकाचा पुरावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा.
साध्या शब्दामध्ये म्हटलं गेलं, प्रभात मनीला चिंतित जावं म्हणजे काय, आम्ही उठलो सकाळी आणि देवाला सांगितलं की हा बाबा आता पुढची जबाबदारी तुझी. तो पण म्हणतो ठीक येतो, पण सांगितलं पाहिजे ना, तुला तिथेच काम ब्रह्मा. एक सांगू का, या पृथ्वी तलावरती ना सगळ्यांना टेन्शन पाहिजे. तुम्ही नसतं त्या व्यक्तीला अटेन्शन देता आणि जिथे अटेन्शन द्यायचं आहे तिथे तोंड फिरवून जात. लक्षात घ्या, प्रभात आणि रामाची सकाळी उठलो पण देवाला म्हटलं की नारायणा तुला बघायचं आहे पुढे आणि आता मी निघतो माझ्या कामाशी. इथे दोन प्रकारचे सकाळी. एक सकाळ जी आहे ती जीवन आरंभाची सकाळ, म्हणजे ज्यावेळेस आपले लेकरं लहान असतात, आपण आपले आजी आजोबा काका काकू आई बाबा त्यांना सांगतो बाबा हे गणपती हे सर्वशेष हे म्हण हे राम काय तुमची स्तुती कर. म्हणजे तेव्हापासून जी तुमचं तपश्चर्या चालू झाली आहे जन्मापासून ती तुम्हाला पुढेपर्यंत तारते. तारते म्हणजे काय, मॅक्झिमम सगळे नोकरीवाले लोक, तुम्ही खूप कामामध्ये चुकला आणि तुमचा कलिग पण कामामध्ये चुकला. तुमचा बॉस मला म्हणेल तुमच्या कलिगला धोईल, खूप चुकलं झालं आणि तुम्हाला म्हणेल ठीक आहे होत राहतं, काम करून तरच तर चुका होतील ना. म्हणजे ही परमेश्वराची कृपा आहे की आज आणि काल नाही झालेली, ही जी जीवनाची जी सकाळ झाली तुमची ही तेव्हापासूनची जी आहे तुमच्यावरती कृपा आहे. प्रभू रामचंद्राची तुमचे जे काही आराध्य देव म्हणून लक्षात घ्या तुम्ही जे काही काम करताय आणि सगळ्यात महत्व की हा अटॅचमेंट कसा येईल. तुम्ही सांगितलं त्यांनी ऐकलं झालं, पण ह्या सगळ्या ट्रान्झॅक्शन मध्ये एक अटॅचमेंट तर पाहिजे ना. एक अटॅचमेंट हे त्यावेळेस येईल ज्यावेळेस तुमचं जे काही झालं तुम्ही त्याला सांगाल की देवा मी आज मुंबईला चाललोय, तिथे 10 लोकांना भेटणार आहे आणि पुढे सगळं तू पाहता माझं काम होऊ दे, मी ज्या कामासाठी चाललोय ते काम माझं होऊ दे. आल्यानंतर त्याला सांगा आलो बरं सुखरूप आलो, गाडीचा पंचर झाला होता पण तूच वाचवलं. त्या लोणावळ्याच्या टोलला ना गाडी डिस्बॅलन्स झाली होती, तू नसता तर मी पण नसतो. 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष करून तर बघा कुठे पैसा. हे जे संवाद आहे ते दोन्हीकडनं. तुम्ही प्रश्न करा, प्रभात एक मंदिरा जे काही काम करताय, जे काही संकल्प घेताय, हा जो दिवस आहे तो शुभ संकल्पाचा दिवस आहे. आज आपण इथे जमलो आहोत या मंदिरामध्ये, आज शुभ संकल्प घ्यायसाठी या मंदिरामध्ये आपण जमलो आहे. आणि एक अजून मंदिराचं वैशिष्ट्य सांगतो बरं, ज्याला सज्जन करायला जायची इच्छा असेल आणि तो जाऊ नसेल शकत काही कारणाने, तो या मंदिरात येऊन या ज्या इकडल्या व्हाईट साईडच्या ज्या अडाळू आहेत आणि त्याच्यावरती उघड्या आहेत त्या समर्थ रामकृष्ण आणि हे जे मठ आहे, हे जे मंदिर आहे
हे कल्याण स्वामी आहेत, रामदास स्वामींचे पटशिष्य, हे त्यांच्या रुद्रामध्ये उभं राहिलं म्हणजे लक्षात घ्या. मी परत सांग, साताऱ्याला तुम्हाला जमत नसेल ना, त्या मंदिराचं साकार होतं या लोक ठेवा, जे पाहिजे ते मिळेल करून तो बघा. प्रभाते मनी रामचिंतन. लक्षात घ्या, प्रभात ही जीवनाची सकाळ आहे, ती आपली रोजची सकाळ आहे. आपण जर सुरुवात करणार नाही तर आपण निष्कर्षावर पोहोचणार नाही. म्हणून पूर्वरंगामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात, घनश्याम हा राम